आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर जन्माष्टमी स्पेशल मी आज बनवणार आहे कलाकंद. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं 1 लिटर दूध, त्याच्यानंतर मी एका लिंबूचा रस काढून घेतलाय वाटीमध्ये, त्याच्यानंतर घेतले मी काजू आणि पिस्ता जे की आपल्याला गार्निश करायला लागणार आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी घेतलं. त्याच्यानंतर घेतली आहे अर्धी वाटी साखर आणि मी घेतले एक सुती कापड. त्याच्यानंतर घेतले विलायची पूड आणि आपण आता दूध गरम करायला ठेवूया आणि वाट बघूया ते दूध उकळेपर्यंत. ओके, तर 5-10 मिनिटांनी दूध उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये मी टाकते लिंबाचा रस. जसंही मी लिंबाचा रस टाकेल ते दूध फाटायला चालू होईल आणि हळूहळू करत ते घट्ट व्हायला लागेल. तुम्ही बघू शकता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे आणि असंच थोडा वेळ मिक्स करत राहायचं दूध, म्हणजे खाली चिटकणार नाही. कंटिन्यू मिक्स करत राहा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता चांगलं त्याच्यामध्ये पनीर तयार व्हायला चालू झालेलं आहे. जवळपास ह्याला 20 ते 25 मिनिट लागतात. त्याच्यानंतर जे दूध घट्ट झालेलं आहे, पनीर तयार झालेलं आहे, त्याला मी एका गाळणीमध्ये गाळून घेतेय आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घेऊया, म्हणजे जो लिंबाचा रस आहे किंवा त्याची चव आहे, त्याचा आंबटपणा तो निघून जाईल. त्याच्यानंतर पाणी असं थोडंसं ते गाळणीमधून नितळायचं आणि ह्याला आपण काढूया सुती कापडामध्ये. सुती कापडामध्ये टाकल्यानंतर त्याचं पाणी नितळेपर्यंत आपण त्याला 10 ते 15 मिनिट ठेवणार आहेत. तुम्ही असं त्याला पिळूनही घेऊ शकता. ओके, तर मी 10-15 मिनिटांनी चेक करते. तुम्ही बघू शकता मस्त असं त्याचं पनीरचा गोळा तयार झालेला आहे. तर आपण आता सुरुवात करूया कलाकंद बनवायला. तर मी ह्याला फोडून घेतेय आणि मी पॅन ऑलरेडी गॅसवरती ठेवला होता. तर हे जे पनीर तयार झालेलं आहे ते आपण पॅनमध्ये टाकून घेऊ. त्याच्यानंतर व्यवस्थित त्याला असं फोडून मिक्स करायचं. त्याच्यानंतर मी टाकते साखर. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही अजूनही जास्त साखर वापरू शकता. परत एकदा मिक्स करा. त्यानंतर मी टाकते वेलची पूड. परत मिक्स करत राहायचं जोपर्यंत थोडं त्याला पाणी नाही सुटत आणि पूर्णपणे पाणी त्यातलं जाईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं. त्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये बेकिंग पेपर घेतलाय आणि त्याच्यावरती मी हे मिश्रण काढून घेते आणि बरोबर त्याला असं स्क्वेअर मध्ये शेप द्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपलं जे कलाकंदच्या वड्या आहेत त्या बरोबर अशा कट झाल्या पाहिजे. आणि हे जे मिश्रण आहे ते मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आपण त्याच्यावरती गार्निश करूया पिस्ता आणि बदामनी आणि 2 तासासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. ओके, तर 2 तासानंतर मी हे काढलेलं आहे आणि त्याला आपण कट करून घेऊ व्यवस्थित स्क्वेअरमध्ये. तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या त्याच्या तयार होतात आहे. ओके, तर चला मग मस्त आपली स्वीट डिश तयार आहे, विच इज कलाकंद. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.